देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला आलाय आणि त्या राजाच्या स्वराज्यामध्ये संविधान लिहिणं फार मोठी गोष्ट नव्हती. ते राजाच्या प्रेरणेतून मी करू शकलो. त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी जातीय वाद लावणाऱ्याच्या तोंडाला पण लागायचं नाही. ते फक्त भोकू शकतात, प्रत्यक्षात येऊ शकत नाही. आणि आपण त्यामधले ते आला ना त्याला रेट्टे दिल्याशिवाय सुट्टी नाही. त्यामुळे तुम्ही सगळेजण कुठलाही संवाद करताना भाषण करताना प्रशासनाने जे तुमच्या सोबत केलंय ते 100% चुकीचं केलंय. त्याचा जाहीर निषेध आहे. आणि ज्यांनी ज्यांनी दगड मारलेत, ज्यांनी ज्यांनी हे आदेश दिलेत त्या प्रत्येकाला त्याची शिक्षा भेटल, त्यांना सुट्टी मिळणार नाही. परंतु आपण हा जातीय सलोखा आणि पोलीस प्रशासनाला आपलं महाराजाचं कार्य पूर्ण होईपर्यंत फक्त सहकार्य करायचंय. त्यानंतर आपण या ज्यांनी ज्यांनी दगड मारले, लाठीचार्ज केलाय, यांना सगळ्याला पटंगणात घेऊ आपण. एका कोणला आणि तुम्हा सर्वांना एक आव्हान आहे की हे सर्वजण इथं चर्चा नको, इथं वाद नको, म्हणून मला चर्चेसाठी तहसीलदार, कलेक्टर, SP हे सगळे महाडाला बोलत आहे. इकडे या मला त्यांना काय अर्थ इकडे मी त्यांना एकच सांगितलंय, या गावामधल्या 8-10 लोकांसोबत तुम्ही इथे येऊन चर्चा करा. मी तुमच्यासोबत चर्चा करणार नाही. जे गावाल्याचं म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे. एवढंच सांगतो. जय जिजाऊ.